नमस्कार, रोहिणीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत. पहा, बेलाचे झाड जर तुमच्या घरासमोर असन तर काहींना वाटतं शुभ आहे की अशुभ आहे. तर आपण जाणून घेऊया, बेलाचे झाड शुभ आहे की अशुभ आहे. तर घराच्या समोर असो किंवा पाठीमागं असो, साईडला असो, कुठल्याही बाजूला असो, बेलाचे झाड हे शुभ की अशुभ आहे हे आपण पाहणार आहोत. तर बेलाच्या जर आपण सकाळी उठल्यावर समोरासमोर बेलाचं झाड असन तर आपलं उठल्याच्या नंतर जसं तुळशीचं दर्शन घेत असतो, दार उघडल्या उघडल्या आपण म्हणतो दारासमोर तुळस असल्यावर छान असतं. दार उघडलं की आपल्याला समोर तुळस दिसत असते, तर आपण तिचं दर्शन घेत असतो. तसं बेलाचं झाड पण आपल्या घरासमोर असन तर ते शुभच आहे, अशुभ असं काही नाही आहे. कारण जसं तुळशीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे, तसंच आपल्या बेलाच्या झाडामध्ये माता पार्वती आणि शंकराचा वास आहे. त्याच्यामुळं हे झाड काही शुभ आणि अशुभ असं काही नाही. हे आपल्याला जसं तुळशीचं जसं आपण दर्शन घेत असतो तसंच आपल्याला बेलाचं पण दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यामुळं ते झाड शुभच आहे. तर आपण झाडाचं जे आहे ते जर घरासमोर असन किंवा कुंडीत असन, तुम्ही कुठल्याही बाजूला लावलं असन तरी ते शुभच आहे. आणि आपल्याला रोज बेलाच्या झाडाखाली दररोज नित्यनेमाने 1 तांब्या पाणी जसं तुळशीला घालतो तसं आपल्याला बेलाच्या झाडाला पण घालायचं आहे. ज्यामुळे आपल्याला काय होतं, आपले जे पितृ आहेत, पूर्वज आहेत, त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो बेलाच्या झाडाला पाणी घातल्याने. त्याच्यामुळे आपल्याला रोज 1 तांब्याने बेलाच्या झाडाला पण पाणी घालायचं आहे. जसं आपण महादेवाच्या पिंडीवर घालतो तसं बेलाला पण घालायचं आणि आपली इच्छा सांगायची. बेलाच्या झाडासमोर लावलेलं व त्यांची दररोज पूजा केल्याने आपले जो वंश आहे त्याच्यामध्ये पण वृद्धी होत असते. कारण की आपल्याला मुलाबाळांच्या पण अडचणी येत नाहीत, कारण तिथं महादेव आणि माता लक्ष्मीचा वास आहे. त्याच्यामुळं आपल्या संततीचं पण रक्षण होतं. त्यामुळे घराच्या समोर झाड असणं हे योग्यच आहे. बेलाचं पान जर आपण तिजोरीमध्ये ठेवलं, एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून महादेवाच्या पिंडीवर पूजा वगैरे करून ठेवलेलं जे बेलाचं पान आहे ते जर आपण तिजोरीत ठेवलं तर आपले धन पण वाढतं, पैशाला पैसा लागतो, आपला पैसा टिकून राहतो, विनाकारण खर्च होत नाही. 1 बेलाचं पान किंवा 11 बेलाची पानं तुम्ही नक्कीच लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये भगवान शंकराचा, माता पार्वतीचा आशीर्वाद आहे असं म्हणून तुम्ही ठेवू शकता. तर पहा, बेलाच्या झाडाची आपण दररोज पूजा केल्याने भगवान शंकर, माता पार्वती ह्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो. आणि ते पण खूप खुश असतात की जो भक्त आपल्याला नित्यनेमाने पाणी घालतोय आणि आपली पूजा करतोय, प्रार्थना करतो. ह्याच्यामुळे आपले जे चंद्रदोष वगैरे असतात, काहींचा चंद्र कमजोर असतो पहा, तर आपण रोज बेलाच्या झाडाला नित्यनेमाने पाणी जर दिलं तर आपला चंद्रग्रह जो आहे, जो दोष आहे तो पण आपला कमी होत असतो. त्याच्यामुळे आपण हा नित्यनेमाने उपाय केला तर चांगलंच आहे. आपण जे करतो ते आपल्या मुलांवर पण संस्कार पडत असतात. त्याच्यामुळे आपण हा उपाय केला तर आपण जे करतोय ते बघून आपले मुलंसुद्धा करत असतात. त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच पूजा करू शकता बेलाच्या झाडाची. आणि आणखीन एक पितृदोषांसाठी उपाय आहे. तुमच्याकडं जर खूपच पितरांचं जर त्रास असन तर मग तुम्ही काय करायचं, रोज सकाळी संध्याकाळी 1 तांब्याचा तांब्या भरून आपल्या दाराच्या आतल्या दिशेने ठेवायचं आहे रोज संध्याकाळी. आणि सकाळी उठलं, पहिलं दरवाजा उघडला तर ते पाणी आपल्याला दारामध्ये दोन्ही साईडला शिंपटायचं आहे. आपल्या उंबऱ्यावर दोन्ही साईडला इकडून इकडून थोडं पाणी टाकायचं आहे. ह्याच्यामुळे आपले जे रात्रभर जे पितृ आपल्या दारात बसलेले असतात तर ते तृप्त होत असतात. त्याच्यामुळं आपण हे संध्याकाळी पाणी 1 लोटा भरून जर दारात ठेवलं आणि सकाळी ते आपल्या दारामध्ये टाकलं तर आपले पितरांना पाणी भेटतं आणि
ते खूप खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. ह्याच्यामुळे आपली भरभराटी होत असते, आपले व्यवसाय उद्योग चांगला चालत असतो. ह्याच्यासाठी आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद भेटत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय